कर्तव्याची कर्तव्याची नित्य सुमणे चरणी वाहतो मी अनाल्पशा मुखाने तुझे गुण गातो मी. जरी माझी मूर्ती छोटी परिकीर्ती गाजे अन आहे ह्या डोईवर हे संसार ओझे, तर तुला ठाऊक आहे हे भवितव्य माझे आणि तुझेच नाव घेणे हे कर्तव्य माझे. रक्त पिपासू भांडवलशाहीवर हातोड्याचा भार होते अण्णा भाऊ साठे. त्या रक्त पिपासू भांडवलशाहीवर हातोड्याचा भार होते अण्णा भाऊ साठे आणि लोकशाहीच्या तेज तलवारीची जणू की धार होते अण्णा भाऊ साठे. म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करायचं. कशा प्रकारे लक्ष द्या. माझा आवाज येतो सर्वांना? गोड मानून घ्या. आता शेवटी मी माझा प्रयत्न करतो पण साऊंड वाल्याचं काम आहे की माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणे. ऐका की आज आमच्या ओटावर आहेत अण्णाभाऊ साठे. आज आमच्या ओटावर आहेत अण्णाभाऊ साठे आणि या काळजाच्या देटावर आहेत अण्णाभाऊ साठे. म्हणून काय म्हणतो आहे, वालूबाई माता भाऊराव पिता. अरे वालूबाई माता भाऊराव पिता गुणगान त्यांचे आज इथे गाऊ चला. गुणगान आज इथे गाऊ चला. क्योंकि इंसान ने इंसान को जग पर बिठा दिया, भेदभाव को एक पल में मिटा दिया. हमें तो याद करने की फुर्सत ही नहीं थी जिसने यह हमारे वास्ते तन-मन लुटा दिया. सुनो, वालूबाई माता भाऊराव पिता. वालूबाई माता भाऊराव पिता गुणगान त्याचे आज इथे गाऊ चला. गुणगान आज इथे गाऊ चला. अण्णा भाऊ चरणी फुले बाबू 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 चला. वालूबाई माता भाऊराव पिता. वालूबाई माता भाऊराव पिता गुणगान त्यांचे इतिहास गाऊ चला. गुणगान त्यांचे इथे गाऊ चला. अण्णा भाऊ चरणी फुले बाबू 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 चला.
म्हणायचं आहे, अण्णा भाऊ साठे चरणी फुले वाहून चला का, लेखणी त्यांची होती लेखणी तयांची ती होती तलवार, लेखणी तयांची ती होती तलवार, लेखणी तयांची होती तलवार. लोकशाही राणा भाऊ साठेने 1.5 दिवस फक्त शाळा शिकून जगामध्ये या भारतामध्ये असा इतिहास घडवला की कोणीच व्यक्ती असा इतिहास घडवू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे दूध जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांकडे 32 डिग्र्या होत्या, परंतु अण्णाभाऊ साठेकडे एकही सुद्धा डिग्री नव्हती. साधे मॅट्रिक पास नव्हते, 7वी पास नव्हते किंवा ग्रॅज्युएट नव्हते. 1.5 दिवस शिकलेला व्यक्ती अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं, पोवाडे, चित्रपटातील गाणी, साहित्य, लेखन एवढं काय लिहू शकतो. म्हणजे ती व्यक्ती कशा प्रकारे असेल, कशी असेल, थोडा आत्मसात करा, विचार करा मनातून. म्हणून काय म्हणतो आहे, लेखणी तयांची ती होती तलवार, लेखणी तयांची होती तलवार, लेखणी तयांची होती तलवार. गोरगरिबांचे ते कैवार गोरगरिबांचे ते कैवारी मार, गोरगरिबांचे कैवारी मार. दिवस राती जागून या स्फूर्ती, दिवस राती जागून या स्फूर्ती, ज्योत समतेची नित्य चालू चला, ज्योत समतेची नित्य चालू चला. अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, भाऊ चरणी फुले वाहू चला, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला. म्हणती अण्णा लावो साहित्य सम्राट, म्हणती अण्णाला हो साहित्य सम्राट, म्हणती अण्णाला हो साहित्य सम्राट, म्हणती अण्णा लावो साहित्य सम्राट, म्हणती अण्णाला हो साहित्य सम्राट, म्हणती अण्णाला हो साहित्य सम्राट. शाहीर अमर शेख गान सम्राट माय, शाहीर अमर शेख गान सम्राट माय, शाहीर अमर शेख गान सम्राट माय. शिवरायांचा महाराष्ट्राचा, शिवरायांचा महाराष्ट्राचा पोवाडा संगतीनं गाऊ चला, पोवाडा संगतीनं गाऊ चला. अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, हो भाऊ चरणी फुले वाहू चला, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला. शिवाजी गोडबोले साहेब यांच्या वतीनं या गीतासाठी 50 रुपयाची सफरमेंट आलेले, त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, हो भाऊ चरणी फुले वाहू चला, हो अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, हो
समाज आता नवल हे झालं. ओले समाज आता नवल हे झालं. ओले समाज आता नवल हे झालं. हा समाज काय बोलतोय? बंगार दिवे साहेब समोर या सारखे फोनवरती बोलू नका. समाज काय बोलतोय बसून घ्या. समाज काय बोलतोय? बोले समाज आता नवल हे झालं. ओले समाज आता नवल हे झालं. ओले समाज आता नवल हे झालं. कौतुक जगतान अण्णाच केलं गमा. कौतुक जगतात अन्नात झालं माय. कौतुक जगतात अन्नात झालं कधी माय. सगळ्यांना कौतुक कधी केलं? ज्यावेळी अण्णा भाऊ साठेने फकीरा कादंबरी लिहिली. फकीरा ही कादंबरी लिहिली आणि ती सर्व जगामध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळी अण्णाभाऊ साठे हे जगाला कळाले, रशियाला कळाले. म्हणून काय म्हणतो आहे? बोले समाज आता नवल हे झालं. ओले समाज आता नवल हे झालं. ओले समाज आता नवल हे झालं. कौतुक जगतान अण्णाच केलं गमा. कौतुक जगतात अन्नात झालं माय. कौतुक जगतात अन्नात झालं माय. गावोगावात शहरात गावोगावात शहरात गावोगावात शहरात सोहळा त्यांचा तो पाऊचला. सोहळा त्यांचा तो आता पाऊचला. कारण 1 ऑगस्ट पासून आज 11 तारीख आहे. हा पूर्ण महिना हा जयंतीमध्ये जाणार आहे. अण्णाभाऊ साठे सोहळा, जयंतीचा सोहळा. म्हणून गावोगावात शहरात गावोगावात शहरात सोहळा त्यांचा तो पाऊचला. सोहळा त्यांचा तो आता पाऊचला. अण्णाभाऊ चरणी फुले बाबूचला हो. भाऊ चरणी फुले वाहू चला. 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 या गीताचे कवी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी सिनेकवी दीनानाथजी कांबळे गीताच्या शेवटी काय लिहितात? होती हातोटी गता होती कवनात. तुळशीराम गवळी या दादांच्या वतीनं 100 रुपयाची सप्रामेट आलेली आहे. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे? होती हातोटी कथा कवनात. होती हातोटी कथा कवनात. होती हातोटी कथा कवनात. छाती ठोकून सांगे दीनानाथ छाती ठोकून सांगे दीनानाथ माय. छाती ठोकून सांगे दीनानाथ माय. ओघू सुज्ञान आणि विज्ञान. ओघू सुज्ञान आणि विज्ञान. संग्रह त्यांचा अभ्यासू चला. संग्रह त्यांचा आता अभ्यासू चला. कारण अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणावरती जगामध्ये अनेक विद्यार्थी
ते PhD करतात. म्हणून काय म्हणतो आहे, संग्रह त्यांचा आता अभ्यासू चला, अण्णा भाऊ चरणी फुले बाबू चला, भाऊ चरणी फुले वाहू चला, फुले वाहू चला, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला, अण्णा भाऊ चरणी फुले वाहू चला. वालूबाई माता बाबूराव पिता, वालूबाई माता बाबूराव पिता, गुणगान त्याचे आज इथे गाऊ चला, गुणगान आज इथे गाऊ चला, अण्णा भाऊ चरणी फुले बाबू चला,